जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी पालिकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांच्या झुंपली. 11 लाखाच्या आरोपांनी सभागृह बनले कुस्तीचे मैदान. हुपरी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा मंगळवारी मोठ्या गदारोळात पार पडली. विविध विषयावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी गटातील सदस्यांमध्येच आरोप प्रत्यारोपाची जोरदार खडाजंगी उडल्याने काही काळ सभागृहाचे रूपांतर कुस्तीच्या आखाड्यात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभेदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडूर यांनी बिरदेव नगर मधील एका कॉलनीला यशवंत नगर येथील पाण्याच्या टाकीतून परस्पर पाईपलाईन देण्यासाठी काही सदस्यांनी तब्बल 11 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर सभागृहातच एकच खळबळ उडाली. शेंडूर यांच्या आरोपाला उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांच्यासह नगरसेवक नगरसेविकांनी तीव्र विरोध केला. संबंधित आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत शेंडुरे हे इतर प्रभागाच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप करून विकास कामांना अडथळा आणत आल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी काही सदस्यांनी शेंडुरे यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेच्या परिसराकडे लक्ष देण्याऐवजी शासनाच्या रयत शिक्षण संस्थेच्या परिसरातील कचरा व भंगार साचल्यामुळे नागरिकांच्या व आरोग्यावर होत असलेल्या परिणामाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करणारा ठरावही सभागृहात मांडला. अधिकाऱ्यावरील दबाव, नगरसेवकांच्या कामकाजात हस्तक्षेप आणि सत्ताधारी असूनही सत्ताधाऱ्यांनाच विरोध केल्याच्या आरोपामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले. दरम्यान नगरसेविका सोनाली जाधव यांनी आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनावर जोरदार टीका केली. गटारी वेळेवर साफ होत नाहीत, घंटागाडी नियमित येत नाहीत, गटारीतील गाळ वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य सभापती संतोष वाळवेकर यांच्या कारभारावर टीका करत बांधकाम अभियंता प्रियंका भाट यांच्याकडे रखडलेल्या विकासा कामाबाबत प्रश्नाची सरबती केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत तातडीने पूर्ण काम करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आरोप प्रत्यारोप आणि गोंधळामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले. त्यानंतर अन्य विषयावरील चर्चेत हुपरी शहरातील बसस्थानकाला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात आल्याबद्दल कृती समितीचे अभिनंदन करणारा ठराव नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर यांनी मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमताने मंजुरी देत कृती समितीच्या कार्याचे कौतुक केले व इतर विषयावरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर सभा संपन्न झाली. न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.